साधक हो, व्हीबीके ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्रीवत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांचे वेदांवरील अतिशय महत्त्वाचे संशोधन म्हणजे वेदमंत्र रक्तगट होय. 8/8/1960 पासून महाराजांचे हे संशोधन समाजाच्या कल्याणासाठी उपलब्ध असून आतापर्यंत लाखो भाविकांनी साधकांनी याचा लाभ घेतला आहे. रक्तगटाप्रमाणे वेदमंत्र जपल्यास, भक्ती केल्यास मानवी जीवन चिंतामुक्त, सुखी, सुरक्षित, संकटमुक्त होते. वेदमंत्र रक्तगट हे जगतारक आहे. संपूर्ण जगाला याचा लाभ होण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा. साधक हो, विश्वक्रांती नवे ज्ञान या यूट्यूब चॅनलवर तसेच विश्वधर्म लॉ बोर्ड या फेसबुक पेजवर रोज सकाळी पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्रीवत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांची वेदांवरील प्रवचने, तर रोज संध्याकाळी स्वयंभू कल्किदत्त परमेश्वर अवतार चमत्कार या विषयींचे व्हिडिओ उपलब्ध होत आहेत. अवश्य लाभ घेणे. हरिओम दत्त. सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुभवरं सर्वलोकैकनाथं. ओम शांति. ओम दत्त दत्त राम राम. ओम दत्त दत्त राम राम. ओम शिव शिव श्याम श्याम. ओम शिव शिव श्याम श्याम. आज आपण सोमरस पिऊन जे देव लोक राहतात त्यांच्याबद्दल थोडी माहिती पाहणार आहोत. आजचा विषय आहे स्वयंभू कल्किदत्त परमेश्वर अवतार वेद मंत्र रक्तगट अणुयुद्ध धर्मयुद्ध जिंकणे. काय अणुयुद्ध धर्मयुद्ध जिंकणे. या ठिकाणी महाभारतापेक्षा मोठ्या जगामध्ये आता महायुद्ध सुरू आहे. अणुबॉम्ब आणि हे युद्ध चालू आहे. अणुबॉम्बचं युद्ध चालू आहे, अणुप्रमाणाचं युद्ध चालू आहे. आणि सर्व जगामध्ये प्रत्येक प्राण्याला झाडं 84 लक्ष येऊन युद्ध चालू आहे. महाभारतात कौरव पांडवाचं युद्ध झालं, परंतु हे युद्ध जे आहे हे 84 लक्ष येऊन चालू आहे. झाड, पशु, पक्षी, जार, ऋतबे, सूर्य आणि अंडच चारही योनीमध्ये 84 लक्ष येऊन युद्ध चालू आहे. त्याचं सैन्य असं आहे. धर्मयुद्धाचे जे सैन्य आहे ते सैन्य आहे ओमान सोमा देव परमेश्वर, अल्फा किरण आणि ऑक्सिजन धारक करणारे जे जीवाणू आहेत ते याचं सैन्य आहे धर्मयुद्धाचं. आणि अणुयुद्धाचं सैन्य आहे ते गॅमा आणि बॅटा किरण. नंतर ऑक्सिजन रहित जे जीवाणू जगतात ते सैन्य आहे. हे दोन्ही सैन्यांचं आता जगात युद्ध चालू आहे. रोज त्याने रोग निर्माण करायचे आणि ह्या धर्मयुद्धाच्या बाजूने ते नष्ट करायचं, असं चालू आहे. प्रत्येक जीवाला छळून 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 सोडणारं युद्ध आहे.
जगातले किती धर्म झाले, किती पंथ झाले, किती साधू संत तरी यांना युद्ध जिंकण्याकरता धडपड करावं लागते. आता या ठिकाणी युद्ध जे आहे ते जिंकायचं कसं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये जे युद्धाचं जे सैन्य आहे, धर्मयुद्ध सैन्य आहे, ते युद्ध सैन्य ओम सोमा परमेश्वर, नंतर अल्फा किरण आणि ऑक्सिजन धारक जीवाणू हे याचं सैन्य आहे. आणि अणु जे शत्रूचं सैन्य आहे ते गॅमा आणि बॅटा किरण, नंतर ऑक्सिजन रहित जे जीवाणू आहेत ते सैन्य आहे. आणि या दोन्ही सैन्यांचा आता प्रत्येक जीवामागे लढाई चालू आहे. गायी, पशु, पक्षी, माणसं, जार, दूध, बीज, आणि अंडे चारही योनीमध्ये जे प्राणी आहेत यांना लढायचं काम चाललं. डायनासोर सारख्या वेळीस हे जे तुमचा अणु, या अणूचं जे गॅमा आणि बॅटा किरण आणि ऑक्सिजन रहित जे जीवाणू होते हे तुमच्या डायनासोरमध्ये शिरले आणि डायनासोर संपून टाकले. त्याच वेळेस जो मानव समाज होता त्याच्या बाजूला पवमान सोमा परमेश्वर, अल्फा किरण आणि ऑक्सिजन धारक करणारे जीवाणू होते. त्यावेळेला मानव प्राणी, काही प्राणी वाचले. अशा दृष्टीने हे युद्ध जगाच्या आरंभापासून आतापर्यंत शेवटपर्यंत चालणार आहे, ते संपणार नाही. मग याच्यावर आपलं आता मात करायची. हे धर्मयुद्ध आहे, हे जिंकायचं आहे. हे खरं धर्मयुद्ध आहे. कारण हे कसं आहे, प्रत्येक माणसाला आता तुमच्या शरीरामध्ये जेव्हा डोकं दुखलं, हात दुखलं, पाय दुखलं, घसा दुखला, छाती दुखली, कप आला, अमका आला, हजारो प्रकार कॅन्सर, महारोग, क्षयरोग हे सगळं निर्माण करणारे जे कोण असतात तर अणूचे जे बॅटा गॅमा किरण आणि ऑक्सिजन रहित जीवाणू जे ते तयार करून माणसाला, जीवाला, प्राण्याला हैराण करून सोडलेलं आहे. मग यांना बरं करणारा कोण आहे, याच्यावर मात करणारा कोण आहे, तर पवमान सोम हा परमेश्वर, अल्फा किरण म्हणजे याच्यामुळं जीव पेशी म्हणजे पांढऱ्या, तांबड्या ह्या पेशी जे आहेत त्या सगळ्या पेशींना वाचवणारा, शरीरात सगळे अवयव दुरुस्त करणारा आणि ज्या ज्या ठिकाणी अणुबॉम्बचं सैन्य आलेलं आहे त्याला हे धर्मसैन्य जे आहे ते त्यांना नष्ट करून हे सुरक्षित ठेवणार आहे. मग हे सैन्य आपल्या शरीरामध्ये प्रत्येक जीवात तयार झालेलं आणि ते तयार होत आहे. मग याच्याकरता आपण आज एक थोडंसं उदाहरण पाहणार आहोत की हे सैन्य जे आहे, हे सैन्य जे आहे कसं तयार होतं. हे धर्मसैन्य जे धर्मयुद्ध, हे धर्मसैन्य जे आहे ते तो ओम अँटीजन, बीजाणू, कण, जीवात्मा हे धर्मयुद्धाचं सैन्य आहे. आणि जे अणु हा धर्म जे आहे त्याचं जे सैन्य आहे ते ऑक्सिजन रहित जीवाणू, नंतर ओम अँटीजन, बीजाणू कण, जीवात्मा हे सैन्य याच्यामध्ये नाही. हा आहे ते कमकुवत, हे लढू शकत नाही, नष्ट झाले. अशा दृष्टीने दोन सैन्य एकमेकांचे लढतात. तर या ठिकाणी थोडं रोजचे आहे ते आपण आता वाचून पाहणार आहोत. ओम क्रीडो
धूम्रपानमन्तु पवित्रं सोमयिच्छसि दधत स्तोत्रे सुवीर्यम। हे सोमा परमेश्वरा, तू क्रीडा करण्यास समर्थ असे दान देण्याची इच्छा करणारा तू व यज्ञात दिल्या जाणाऱ्या अन्नदानाप्रमाणे गाळणीतून गाळला जात आहेस तोस स्वच्छ जाणून उत्तम सामर्थ्य देत राहतोस। आता या ठिकाणी सोमरस पेल्याशिवाय हा जो जीवाणू आहे तो कार्य करीत नाही। फळांचा रस, ऊसाचा रस, नारळाचं पाणी, आमरस आणि मोळाची मध हे सोमरसामध्ये 5 येणारे पंचामृत हे सोमरसाचे अत्यंत महत्वाचे भाग आहेत। म्हणजे हे देवधर्माचं हे जे धर्मयुद्ध आहे याची बाजू आहे। सोमरस पिणे, पंचामृत घेणे हे देवांचं युद्धाचं सामर्थ्य खाण्यापिण्याचं। तर या अणूचं जे आहे या ठिकाणी सोमरस न पिणे, पंचामृत न पिणे आणि जो जीवाणू आहे त्याची जोपासना व्यवस्थित न होऊन देणे हे यांच्यामध्ये असणारी क्रीडास्थानं अणुयुद्धामध्ये आहेत। या ठिकाणी आता आपण ओम अँटीजन बीजाणू कण जीवात्मा याचं रहस्यमय जीवन तपासणार आहोत। ते कसं आहे, हा जो ओम अँटीजन बीजाणू कण जीवन आत्मा जो आहे हा किती मोठा कसा आहे। आपला जो केस आहे ना, ह्या केसाचे 1 कोटी भाग करायचे आणि त्यातला 1 भाग म्हणजे हा बीजाणू जीवाणू कण जीव आहे। इतका सूक्ष्म 1 कोटी, आपल्या केसाचे 1 कोटी भाग करायचे, 1 कोटी त्यातला 1 भाग कण, इतका सूक्ष्म हा जीवाणू आहे। आणि ह्या जीवाणूवरती हे अणु जो आहे अणुयुद्धातले सैन्य आहे ते सैन्य हल्ला करतंय। गॅमा बॅटा ही जे त्याचे कण आहेत, प्रकाश लहरी आहेत त्या, तर तसं याला प्रत्युत्तर देणारं आपल्याला कोण आहे। गॅमा आणि बॅटा किरण आपला हल्ला करताय, मग याला आपल्या शरीरातून कोणची किरण त्याला मारू शकतात हा महत्त्वाचा मुद्दा आहे। तर आपला जो ओम अँटीजन बीजाणू कण जीवात्मा जो आहे त्याचं रहस्य समजून घेण्याकरता आपला प्रथम कांद्याचं उदाहरण घ्यावं लागेल। हे जीवाणू कसं आहे, हे जीवाणू पूर्ण स्वतंत्र परतंत्र आहे। हा जो जीव आहे जन्म मरण रहित आहे, याला जन्म नाही मरण नाही, स्वयंभू आहे। आणि याच्यावर हा हल्ला होतो म्हणून याला मारण्याचा प्रयत्न केला जातो। मग हा जीवाणू जो आहे याला याच्या भोवती स्वतः कसा आहे। आता आपण उदाहरण म्हणजे कांद्याचं बी घेऊ। कांद्याचं बी घेतलं हा ओम अँटीजन बीजाणू कण जीवात्मा म्हणजे कांद्याचं बी आता उदाहरण घेणार आहे। ते बी एकदा लावलं की त्याचा कांदा तयार होतो। मग त्या कांदा आहे ना तो आपण आडवा कापायचा, आडवा कापला की आपल्याला कांद्याच्या गोल लहरी दिसते, बाकीचे बारीक मध्ये कण दिस। हा मधला जो कण आहे सतत ओम, तो ओम अँटीजन बीजाणू कण जीवात्मा आहे। आणि या स्वतः जीवात्मा जो आहे तो आपल्या स्वतःभोवती काय प्रगती करतो, तर तो पहिला कोंब निघतो, त्याला एक बारीक पाकळी, ती पाकळी फुलती त्यावेळेला त्या ठिकाणी गायची छंद आणि सडजा स्वर तयार होतो। तो ही पाकळी 1 नंबरमध्ये वाढते। तिथे थोडी वाढ झाली की मग पुन्हा थोडी मोठी होते, ती आपल्या हात सोडून पुढे येते,
पण ह्या कांद्याच्या पाकळीमध्ये अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. कांद्याची पाकळी जी आहे तो छंद आहे आणि त्याला एक पापुद्रा असतो आरपार दिसणारा, तो स्वर आहे. म्हणजे दोन्ही एकमेकांना जोडलेले असतात. आता याच्यामध्ये जर समजा हा जो बीजाणू कण आहे, हा जीवात्मा, याच्यात जर समजा छंद निर्माण झाला आणि तो बारीक पडदा जर तयार झाला नाही स्वरचा, तर ती पाकळी विकसित होत नाही, म्हणजे नष्ट होते, म्हणजे तो कांदा तयार होणार नाही. मग त्या ते दोन्ही गोष्टी तयार व्हावं लागतात, छंद आणि स्वर. तसं आपल्या ग्रंथामध्ये ऋषी देवता छंद आणि स्वर सांगितले वेदामध्ये, त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे त्या पद्धतीने. आता या ठिकाणी पहिल्या सुराचा जो कोमळ तो गायत्री मंत्राचा, म्हणजे काही पहिलं वलय जे आहे ना ते गायत्री मंत्राचं. छंद आणि स्वर, गायची छंद आणि षडजा स्वराने ते वाढलं. आता ते थोडंसं 1 नंबरवरून 2 नंबरवर आलं. त्या 2 नंबर जागेवरती कोण उभा आहे? उष्णिक छंद आणि वृषभ स्वर आहे. मग ही पहिली पाकळी हे 2 नंबरवर आली, तेव्हा त्या ठिकाणी हे पाकळीचा विकास म्हणजे गायत्री छंद स्वरावर तयार करून हे पुढे ढकलली, पुढच्या प्रमोशन करता किंवा बढती करता. तर तिचा विकास झाला उष्णिक छंद वृषभ स्वराने, ती पाकळी वाढली तीच. पण ती पाकळी 3ऱ्या नंबरला पुढे सरकली गोल. मग ती हे 2 छंदाला सोडून 3रा छंद अनुष्टुप छंद गांधार स्वर, या स्वरामध्ये तिची वाढ झाली. मग ही पाकळी पुन्हा पुढे सरकली 4थ्या नंबरला आली. तर त्या ठिकाणी जो ब्रजछंद मांदांचा स्वर आहे तिथं त्या अवस्थेने ती पाकळी वाढली. बाकी 3 छंद पाठीमागल्या त्या दुसऱ्या पाकळीत वाढत चालल्या. आता 5व्या नंबरवर पाकळी पुढे सरकली, तर हिच्यामध्ये पंक्ती छंद पंचम स्वर निर्माण झाला आणि त्याची वाढ झाली. तीच पाकळी पुन्हा 6व्या नंबरमध्ये आली. ती पाकळी 6व्या नंबरमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी त्रिष्टुप छंद आणि दैवत स्वर या स्वरांची तिची वाढ झाली. तीच पुढे 7व्या क्रमांकावर पाकळी आली वाढत वाढत. बाकीचे 6 छंद तिने सोडले आणि आपलं बढती होण्याकरता पुढच्या ह्याच्यात आली, प्रमोशन होण्याकरता 7व्या छंदात आली, 7व्या पॉईंटला आली. तर त्या ठिकाणी तिची वाढ जगती छंद आणि निषाद स्वरांचा आहे. म्हणजे हे जे पद्धत आहे अशा दृष्टीने ह्या सगळ्या पाकळी, एक पाकळी आपला स्वतःचा विकास करण्याकरता 7व्या स्थानात आली. त्याच्याकरता त्याच वेळा आतमध्ये पुन्हा 6 पाकळ्या तयार झाल्या. मग 6 पाकळीची पुन्हा 7वी जागा आली, पुन्हा पुढची पाकळी पुन्हा 5वी झाली. मग अशा दृष्टीने जसा कांदा वाढतो तशा प्रकारचा आपला जो बीजाणू कण जीव आत्मा जीव आहे ते स्वतंत्रपणे आपला वाढतो. बाहेरून कुठून साधन आणायची गरज नाही, कारण तो स्वतंत्र आहे आणि ते स्वतःच वाढतो. तर त्या वाढण्यामुळे त्याची प्रगती अशी झालेली आहे. त्याप्रमाणे आपण कांदा चिरा, त्याच्यावर आपलं जीवाणू ओम अँटीजन बीजाणू कण जीवात्मा स्वरूप जाणून घ्या. म्हणजे ह्या सूक्ष्मनातून स्थूलाकडे जातो. ते शून्यातून इकडे आलो, शून्यातून काहीच नाही, निर्गुण निराकार अवस्थेतून सगुण स्वरूपामध्ये हे जीवाणूच्या पाकळ्या अशा त्या स्वतः हे जे जीवाणू कण आहे, जीवात्मा आहे, त्याने स्वतः होते स्वतः तयार केलेले आहेत आणि आपलं स्वरूप धारण केलं आहे. तो कुठून दुसरीकडून काय आपण आणत नाही, त्याचं सगळं आहे. आता जो पहिला 1 नंबरचा छंद गायत्री छंद आणि षडजा स्वर आहे तो तांबड्या रंगाचा आहे. नंतर 2रा नंबर जो आहे उष्णिक छंद आणि वृषभ स्वर तो पिवळ्या रंगाचा आहे, इथं पिवळा रंग तयार होतो. 3रा जो छंद आहे तो अनुष्टुप छंद गांधार स्वरा, हा फिकट निळसर रंगाचा आहे. आणि 4था छंद जो आहे तो ब्रजछंद मांदांचा स्वर आहे, तो पांढऱ्या रंगाचा आहे. नंतर जो 5वा छंद आहे पंचम स्वर तो हिरव्या रंगाचा आहे.
6वा छंद जो हा छंद 6वा छंद आहे त्रिशुभ छंद आहे स्वरा. या ठिकाणी ते स्फटिक रंगाचा अवस्था आहे. आणि 7वा छंद जो आहे तो जगत निषाद स्वर. ही पाकळी 7व्या अवस्था आल्यानंतर जगती छंद निषाद स्वर म्हणजे ताना पे निपा जा हे 7ही रंग या ठिकाणी त्या कांद्याच्या पाकळीत पूर्ण वाढ असतात. म्हणजे जीवाणू आपला सरशावाचा पूर्ण विकास झाला. मग याच्यामधून जी वस्तुस्थिती आहे, मग याच्यातला कोणता रंग असा आहे की सगळे रंग जे आहेत या सगळ्या रंगामध्ये धातू आहेत. तांबडा गायत्री म्हणजे लोह, उष्ण म्हणजे वृषभ छंद, उष्णिक छंद छंद म्हणजे तांब, आणि अनुष्टुप गांधार स्वर म्हणजे फिकट निळसर रंगाचा जो प्रकाश आहे हा प्रकाश म्हणजे जस्ताचा प्रकाश. कारण ह्या जस्ताच्या प्रकाशामधून 3 नंबरच्या व्होल्टेजमधून लढाई सुरू होती. कृष्ण भगवंतांनी सुद्धा अनुष्टुप गांधार स्वरामध्ये स्वरूप दाखवलं. किती महत्त्वाचा मुद्दा आहे बघा. वेदामध्ये सुद्धा त्रिष्टुप छंद आहे. त्रिष्टुप छंद गांधार स्वराचं स्वरूप ओम सहस्र शीर्षा सहस्राक्षा सहस्रपादमूर्ती दशांगुलम. हा परमात्मा या 7व्या विश्वरूप दाखवतो. भगवद्गीतेत सुद्धा 11व्या अध्यायामध्ये विश्वरूपाचं वर्णन आलं. तर त्या ठिकाणी सुद्धा अनुष्टुप छंद गांधार स्वरामध्ये सुद्धा कृष्णाने तेच गायलं. नंतर ज्या रामगीतेत आपण पाहिलं तिथं त्या रामप्रभूने हनुमंताला विश्वरूप दाखवलं. तिथं सुद्धा अनुष्टुप आणि छंद आणि गांधार स्वराचा उपयोग केलेला आहे. महत्त्वाचा मुद्दा याच्यावर संशयाचा आहे. कारण का ते विश्वरूप पाहण्याकरता किंवा विश्वरूप शक्ती निर्माण करण्याकरता जीवाणूला ओम अँटीजन बीजाणुकण जीवात्मा परमात्मा जो आपल्या मूळ स्वरूपात येण्याकरता त्याला 3 नंबरच्या व्होल्टेजची गरज आहे. 3 नंबरच्या व्होल्टेजमध्ये तो जीवात्मा आपल्या मूळ स्थितीत येतो. विश्वरूपामध्ये ओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्र असं त्याने आपलं रूप धारण करायचं. 3 नंबरच्या पाकळी कांद्यामध्ये जास्ताचा गुणधर्म निळसर फिकट रंगाचा निळसर रंग आहे. म्हणजे आणि याच्यामधून अल्फा पवमान सोमा परमेश्वराचा प्रभाव वाढतो. नंतर याच्यामधून अल्फा किरणाचा प्रभाव वाढतो. याच्यामधून अल्ट्राव्हायोलेट किरण वाढतात. याच्यामधून अल्फा किरण वाढतात. याच्यामधून जे अक्षण घेणारे जीवाणू आहेत ते याच रंगाच्या लहरीमध्ये राहतात. हा महत्त्वाचा मुद्दा इथं. हे सैन्य पक्क तयार झालं. म्हणजे धर्मयुद्धाचं सैन्य जे आहे या इथं आलं. आता जे अणुयुद्धाचं सैन्य आहे ते या हे जे सैन्य आहे या ठिकाणी दैवी सैन्य आहे त्याच्यावर हल्ला करतं गॅमा आणि बॅटा किरणाचं. अक्षण रहित असणारे जीवाणू यांच्यावर हल्ला करतं. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की अल्फा किरण जे आहे ते सोनं आणि जस्त आणि शिस याच्यामधून आरपार जातात. तसं गॅमा बॅटा किरण आणि अक्षण न घेणारे जे जीवाणू आहेत ते जीवाणू याच्यावरती हल्ला करू शकत आरपार जाऊ शकत नाही. यातून त्यांना पुढे जाता येत नाही. त्यांची किरण नष्ट होतात. म्हणजे या ठिकाणी अणुमधले जे अणुयुद्ध आहे अणुचे जे प्रकाश किरण आहेत घातक पेशी मारणारे हृदयाचं नष्ट करणारे मेंदू हृदय शरीरातले अवयव नष्ट करणारे जे सैन्य आहे गॅमा बॅटा आणि अक्षण रहित अक्षण न घेणारे जीवाणू हे सगळे या ठिकाणी मरून जातात. टिकत नाहीत. जर समजा तुमच्या आता कांद्याचे 3 नंबरची पाकळी अनुष्टुप छंद गांधार स्वर आपण पाहिला. ही पाकळी जर समजा निर्माण झाली नाही
तर गॅमा बॅटा किरणांचा आणि त्या क्षणरहितांचा आपल्या शरीरावर हल्ला होतो, लढाई सुरू होती. शरीराचे अवयव नष्ट होतात, पेशी मरतात, तांबड्या पांढऱ्या प्लेटलेट्स पेशी, चपट्याला लढणाऱ्या पेशी नष्ट होतात. मग याच्याकरता आपल्याला हे जे छंद आहेत याचा अभ्यास करायला पाहिजे वेदामधला. म्हणजे ऋषी देवता छंद आणि स्वर सांगितलेला आहे. आता हे जो जीवाणू आहे याचं कांद्याचं उदाहरण आपण का घेतलं, त्या हा जो जीवाणू कण आहे म्हणजे ओम अँटीजन, ओम अँटीजन बीजाणू कण जीवात्मा जो आहे याच्या भोवती स्वतः त्याने आपले हे सगळे प्रकाश लहरी आपल्या भोवती 7 छंदांचे आवरण तयार करून त्याने आपला पूर्ण विकास केलेला आहे. असा विकास अणुयुद्धात गॅमा बेटा आणि तुमचे जे काही आक्षणरहित जीवाणू आहेत ते हे निर्माण करू शकत नाहीत, का त्यांच्याकडे पात्रताने नष्ट करणे एवढं त्यांचं काम आहे. म्हणून ज्या युद्धामध्ये बॉम्ब पडतात, लढाई होती, त्या ठिकाणी आंधळी पांगळी वंश पद्धती जन्माला येते. आणि त्यामुळं ते का येते त्याचं कारण असं आहे की ज्या ठिकाणी मानव राहतो किंवा जो प्राणी आहेत त्याच्यामधलं ओम अँटीजन बीजाणू कण जीवात्मा हे कमकुवत झालेले आहेत आणि गॅमा बेटा किरण यांचा आणि अक्षणरहित जीवाणू यांचा प्रभाव वाढलेला आहे. त्यामुळे माणसामध्ये आंधळी पांगळी लुळी संतती किंवा वंश किंवा तो स्वतः त्याला हे परिणाम भोगावे लागतात. मग हे परिणाम भोगण्याचा सोडा या ठिकाणी अणु आमचा युद्धाचा जय व्हायला लागलेला आहे. मग जेव्हा ती व्यक्ती सोमरस पिईन, फळांचा रस, ऊसाचा रस, नारळाचं पाणी, आमरस, पंचामृत हे जेव्हा तो घेईन तेव्हा त्याच्याकडे मानवाकडे पवमान सोम हा परमात्मा प्रकट होईल सारथी. जसा कृष्ण अर्जुन सारथी होता तसा इथे हा सारथी तयार होईल. आणि त्याच्यानंतर लढणारा जो आहे तो कोण, अल्फा किरण हा अर्जुन या ठिकाणी प्रकट होईल. आणि त्याचं सैन्य जे आहे ते आक्षण घेणारे जीवाणू हे तयार होत लढायला एका बाजूने. आणि यांचा जेव्हा प्रभाव वाढन सोमरस पिऊन 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 तेव्हा याच्यामधून अल्फा किरण म्हणजे अर्जुन अल्फा किरण हा अतिशय जोरात लढणार. आणि पवमान सोम हा जो भगवान श्रीकृष्ण हा सारथी असणार आहे. आणि मग पुढचं जे कौरव सैन्य आहे अल्फा किरण गॅमा किरण आणि आक्षण न घेणारे जीवाणू हे कौरव सैन्य आहे. ही या ठिकाणी याचा भोगा पडतो. म्हणजे अल्फा किरणावरती अल्फा किरण हे आपलं संरक्षण करणार आहे. त्याच्या इतका मोठा अर्जुन कुठलाच नाही. दिग्विजय अर्जुन या ठिकाणी अल्फा किरण रूपाने प्रगटला जातो शरीरामध्ये. पवमान सोमाच्या रूपाने भगवान कृष्ण आपल्या शरीरामध्ये प्रगट होतात. आणि आपलं जे सैन्य आहे ते ओम अँटीजनचं जे सैन्य आहे, जी बीजाणू कण जो आहे, जीवात्मा जो आहे, तो ऑक्सिजन घेणारे जे जीवाणू आहेत ते देव सैन्य आपल्या शरीरात देवगण औषधी गण प्रगट होतात. वेदामध्ये औषधी गण देवगण म्हटलेलं आहे. त्याप्रमाणे सैन्य तयार होतं म्हणजे. आणि जे गॅमा बेटा हे जे दुष्ट सैन्य आहे ते सैन्य आपल्या हे जे 3 नंबरचा जो छंद आहे अनुष्ठव छंद गांधार स्वर याच्यामधून
फिकट निळसर प्रकाश बाहेर पडतो, तो गॅमा बेटा किरण आणि ऑक्सिजन न घेणारे जे जीवाणू आहेत त्यांचा सुपडा साफ करून नष्ट करतो. म्हणजे आपला या ठिकाणी धर्माचा विजय होतो. हा धर्मयुद्ध जिंकला आपण. तर अशा दृष्टीने आपल्याला अभ्यास करून हे पाहायला पाहिजे. मग हे तुमच्या शरीरामध्ये देवसैन्य किती टक्के आहे हे आपण आता प्रत्यक्ष मशनीत तपासून पाहू शकतो. डॉक्टर सुद्धा आपण पाहतो की ज्या वेळेस आपल्या जीवपेशीमध्ये 99% हिरवट म्हणजे फिकट निळसर रंग म्हणजे जास्त आहे, तेव्हा आपल्याला आपल्या सैन्यामध्ये जो परमात्मा पवमान स्वामा भगवान कृष्ण आहे, तो कृष्ण भगवान या ठिकाणी 100% 6-10 MM आला की 100% सारथे काम करतो आहे. आणि जो अल्फा किरण अर्जुन आहे तो आपल्या शरीराच्या बाजूने 100% काम करतो आहे. आणि जे आपलं सैन्य जे आहे, ऑक्सिजन घेणारं जे सैन्य जीवाणू, ते धर्माच्या आपल्या बाजूने आहे, पांडवांच्या बाजूने आहे. म्हणजे या बाजूने लढाई सुरू होते, तिथं त्या अणुबॉम्बच्या किरणांचा नाश होतो. म्हणजे आपला जय झाला, धर्माचं युद्ध जिंकलो. तर अशा दृष्टीने युद्ध अहोरात्र प्रत्येक जीवाच्या जीवाबरोबर चालू आहे. महाभारत पेक्षाही विशाल महाभारत, विशाल महाभारताचं हे सैन्य लढाई चालू आहे जगामध्ये. जेव्हा आपण आपल्या शरीरामध्ये सोमरस पिऊ तेव्हा आपल्या सैन्याला उत्तेजन येणार आहे. मग या ठिकाणी भगवद्गीतेचं ज्ञान सुरू होणार आहे. आणि मग अर्जुन का कमकुवत झाला, लढाईमध्ये का बसला अर्जुन? पवमान सोमा हा जो परमेश्वर आहे, चंद्रवंशी भगवान श्रीकृष्ण सोम, हा म्हणजे प्रत्यक्ष परमात्मा भगवान श्रीकृष्ण वेदात वर्णन केलेला पवमान सोमा. 9व्या ऋग्वेद मंडळ रूपगा सांगितलेलं आहे, सामवेद पगा त्यात सांगितलेलं आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, पवमान सोमान भगवान कृष्ण स्वतः म्हणाले सामवेद अस्मि, मी स्वतः सामवेद आहे. म्हणजे मी स्वतः चंद्रवंशी असून मी परमात्मा आहे. पवमान सोमा पवित्र करणारा, पवमान म्हणजे पवित्र करणारा, दुष्टांचा संहार करणारा, सोमा म्हणजे प्रत्यक्ष सोमवंशाचा चंद्रवंशा निर्माण झालेला मी श्रीकृष्ण, असे वेदामध्ये गृहीत वर्णन आहे. मग अर्जुन महाभारतात लढाई करताना का थांबला, का बसला? तर अर्जुन एकदम असं का झालं बा, त्याला शास्त्रीय कारण असं आहे. अर्जुनने आपलं सगळं सैन्य पाहिलं आणि ते सैन्य पाहिल्यानंतर अर्जुनामध्ये जो अल्फा किरण होतो ते किरण एकदम कमी झालं. मग अर्जुन धैर्य खचलं, तो लढाई काय तयार होईना. तसं प्रत्येक माणसं जगात जी आहेत, आज हे करू का नको, ते उद्या करू का नको, यश मिळत नाही, नोकऱ्या मिळत नाही, हो म्हणजे हिंमत कमी होते. याचं कारण का? तर आपल्या शरीरामध्ये सोमरस नाही. त्यामुळं आपला सोमरस कमी झाल्यानंतर अल्फा किरण कमी झाले, म्हणजे मानसिक स्थिती कमी झाली, आपलं मानसिक धैर्य नष्ट झालेलं आहे. हे महाभारत आपल्या शरीरात तयार होतं. बरं, आपण हातपाय जोडून घरी बसतो, काम करीत नाही, इच्छा होत नाही. कारण का? तर आपल्या शरीराला अल्फा किरण कमी झाले. मग मुलं अभ्यास का करीत नाहीत, त्यांना मार्क का पडत नाही, नोकरी का मिळत, त्याचं कारण सगळं कारण अल्फा किरणावर आहे. या अल्फा किरण ज्याच्या शरीरामध्ये भरपूर असेल तो जगामध्ये 1 नंबरचा पुढारी बनू शकतो. पुढारी बनतो, आमदार खासदार बनतो, शिक्षक बनतो, प्राध्यापक बनतो, उत्कृष्ट ज्ञान शिकवतो. कारण त्याचे अल्फा किरण पॉवरफुल आहेत. आणि ज्यांचे अल्फा किरण शरीरात कमी आहेत त्या अर्जुनासारखा पुन्हा खाली बसतो.
मग भगवान कृष्णाने पाहिलं याच्या शरीरात दैवी शक्तीला मान कल्लरी कमी झाल्या. अर्जुन महाभारतात का बसला खाली, हे महत्वाचं उत्तर आज आपण सांगतोय लाखो वर्षांनी. का बसला? तर त्याच्या शरीराला अल्फा किरण कमी झालं. तुमच्या शरीरात अल्फा किरण कमी झालं की बाई स्वयंपाक करणार नाही, ती वेड्यावानी करणार, नंतर ती जेवण देणार नाही, तिचे लोक फिरणार, कारण अल्फा किरण कमी झालं. बसून राहणार, मनुष्य का काम करणार नाही, शेतात जाणार, नोकरी करणार, नोकरी सोडून जाऊन घरी बसणार. काय काय माणसं. मी म्हणलं बाबा तुमचा ECG काढून आणा आणि मला दाखवा. 3 नंबरचा व्होल्टेज जो आहे त्याच्यावरती लढाई चालू असते. पैसा, लक्ष्मी सगळं. पाहिलं 3 नंबरचा व्होल्टेज. किती जणांनी आणलाय? 10-20 लोकांनी आणला. किती आहे? 10 mm, 10 mm, 6 mm. काय काळजी नाही, तुमच्याकडे पैसा अडका भरपूर आहे, हिंमत पॉवरफुल आहे, मनस्थिती चांगली आहे, तुम्ही नोकरी सोडणार नाही. तुम्हाला कायम पैसा, भौतिक, दैविक, आध्यात्मिक सुख हे ज्ञान प्राप्त होत आहे. परमेश्वरावर तुमची अत्यंत श्रद्धा आहे. तुम्ही नास्तिक नाहीत. कारण का? तर तुमचा जो 3 नंबरचा व्होल्टेज जो 6 ते 10 या अवस्थेत आहे, म्हणून तुम्ही आस्तिक आहात. ईश्वर प्राप्त तुम्हाला पूर्ण ज्ञान आहे. पण 3 नंबरचा व्होल्टेज जर समजा आधी कोणी झाला तर कधी धार्मिक कधी नास्तिक, कधी धार्मिक कधी नास्तिक, आणि निगेटिव्ह झाला म्हणून तो नास्तिकच. तशी अर्जुनाची स्थिती या महाभारतात झाली होती. हा महत्वाचा मुद्दा आज जगाला आपण इथून सांगत आहोत. त्याच्यावर आपण विचार करावा की जगामधले प्रत्येक माणसं ही जी आहे, जीव आहे, प्रत्येक प्राणी आहे, गाई वासरं. गाय दूध देत नाही, तिच्या शरीरात अल्फा किरण कमी झाले मग दूध देत नाही. ज्या गायीच्या शरीरामध्ये अल्फा किरण भरपूर आहेत, पवमान स्वामाचा सारथी आहे, तिच्या शरीरामध्ये ऑक्सिजन देणारे जे जीवाणू भरपूर आहेत, ती गाय दूध देते. मग या गायला खायला मका खाऊ घाला, हरभरा वाटाणा खाऊ घाला, म्हणजे तिच्या शरीरामध्ये अल्फा किरण प्रगट होते. नंतर पवमान स्वामा जो परमात्मा भगवान कृष्ण आहे तो उत्तेजित होऊन गाय भरपूर दूध द्यायला लागते. अशी ही अवस्था आहे. गाय दूध देत नाही. का देत नाही? तर त्याचं कारण आहे की त्याचा जो 3 नंबरचा व्होल्टेज आहे तो कमकुवत झाला. मग शरीरातलं, तिच्या शरीरातलं अल्फा किरण कमी झालं म्हणजे मनस्थिती बिघडून गेली. त्यामुळे दूध देत नाही, खात नाही, पित नाही, त्याला रोग झाला. ही रोगराईची परिस्थिती अशी आहे की अणुयुद्ध आणि धर्मयुद्ध ही सध्या प्रत्येक प्राणी, झाडं, पशु, पक्षी चालतं. आंब्याला भरपूर आंबे आले तर त्याच्यामध्ये अल्फा किरण भरपूर आहे आणि पवमान स्वामा भगवान कृष्णाचं छाया भरपूर आहे, सारथी करतोय तो. आणि जे जीवाणू आहेत ऑक्सिजन देणारे त्या झाडामध्ये भरपूर आहेत, म्हणून त्याला भरपूर आंबे आले, लाखो रुपयाचं उत्पन्न आलं. दुसरा आंबा जो आहे त्याच्यामध्ये पवमान स्वामा हा सारथी आहे, परंतु जो अल्फा किरण आहे ते 3 किंवा 2 mm आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे की त्याच्यामध्ये जे जीवाणू आहेत ते सगळे जीवाणू ऑक्सिजन रहित जगतात, म्हणजे ऑक्सिजन न घेणारे आहेत. त्यामुळे त्याला आंब्याच्या कैऱ्या जरी थोडे येणार आणि गळून पडणार, सतत पीक गळून पडणार. ह्या जगामध्ये शेतीत आता ज्वारी आहे, या ज्वारीवर काय काय ठिकाणी मावा पडतो, काय काय ज्वारीवर मावा पडत नाही, पीक नष्ट होतं. ज्या वेळेस आपल्या शेतावरती गॅमा आणि बेटा किरण हे कमी होणार, गॅमा आणि बेटा किरण वाढणार शेतावरती, ऑक्सिजन रहित जीवाणू शेतात पसरणार, त्यामुळे तुमच्या सगळ्या ऊसात याच्यात सगळा मावा पडणार, पीक नष्ट होणार. आणि ज्या वेळेस तुमच्या शेतामध्ये अल्फा किरण नंतर ऑक्सिजन धारण करणारे जीवाणू आणि पवमान स्वामा जो भगवान कृष्ण परमात्मा
याचा प्रभाव वाढेल त्यावेळेस शेतामध्ये मावा पडणार नाही, रोग होणार नाही, पीक उत्तम येणार. म्हणजे ही लढाई कायम 84 लक्ष येऊन चालू आहे आणि ती बंद होणे शक्य नाही. ती बंद करण्याकरता एकच उपाय आहे, आपल्याला पवमार्स म्हणजे सोमरस प्यायला पाहिजे, फळांचा रस, ऊसाचा रस, नारळाचं पाणी, नळाचं नव्हे नारळाचं, आमरस, पंचामृत आणि मोळाचे मध, असं या सोमरसाचं स्वरूप आहे. ते प्रत्येक जणांनी खायचं. वाटाणा, नंतर हरभरा, मका, नंतर शेंगदाणे, हे जे पदार्थ आहेत याच्यापैकी एक तरी तुम्ही रोज खाल्ला पाहिजे. गुरांच्या करता मका घाला भिजून, नाही तर मग काय करा, मका प्यारा आणि त्याचा हिरवा पाळा द्या. गुरं वासर टणटणी, शेळ्या मेंढ्या उत्तम, रोगराई येणार नाही ना. मग तुमच्या मेंढ्या गुरातून होत नाही. एका ठिकाणी एकाचे मेंढर मरायत, शेळ्या मरत आणि कुठला विलाज होईना, तेव्हा त्या शेळ्याला कांद्याचा रस पाजला, त्यांच्या सगळं अल्फा किरण प्रगट झालं आणि सगळ्या शेळ्या मेंढ्या उठून बसल्या, मेल्याला सुद्धा जिवंत करता आल्या. ह्या असं परिस्थिती ह्या अद्भुत युद्धामध्ये, अणुयुद्ध आणि धर्मयुद्ध, याच्या धर्मयुद्धाला जिंकण्याकरता, आपला जय होण्याकरता, कुठलाही आजार न होण्याकरता तुम्हाला रोज सोमरस पिणे आवश्यक आहे, फळ खाणे आवश्यक आहे. म्हणजे ह्या आता बघा, आपलं जे सैन्य आहे देवांचं, धर्मयुद्धाचे सैन्य आहे ते कुठलं आहे, देवान मार्ग, फळांचा रस आणि दूध पिऊन राहणे. नुसतं फळांचा रसच पिऊन उपवास राहणे जीवन, आणि याच्यामधून पोमन सोमा हा सारथी भगवान कृष्ण प्रगट होणे, नंतर अल्फा किरण अर्जुन प्रगट होणे, आणि अक्षण धारक करणे जे जीवाणू प्रगट होणे, आणि हे मग आपल्यामधून लढतात, शरीरामध्ये कुठली आपत्ती येऊन देत नाहीत. आणि जे शत्रू सैन्य आहे अणूचं, त्याच्यामध्ये अल्फा किरण, गॅमा किरण आणि अक्षण न घेणारे जीवाणू आहेत. ते जीवाणू आपल्याकडं तोंड फिरून सुद्धा पाहत नाही, त्यांचा नाश होतो. म्हणजे आपल्या शरीरात प्रत्येक जीव प्राण्यामध्ये ही लढाई 24 तास चालू आहे. अणुयुद्ध, धर्मयुद्ध जिंकणे, वेद मंत्र आणि रक्तगट. मग आता आपला रक्तगट AB आहे, त्या रक्तगटामध्ये ओम, अँटीजन, गणपती, बीजाणू, कण, जीवात्मा याची भक्ती गणपती केल्यानंतर ही यांची वाढ होते. रक्तगटामध्ये ओम, अँटीजन, बीजाणू, कण, जीवात्मा या ठिकाणी सुदर्शन चक्र हे त्याचं चिन्ह, यांची पूर्ण वाढ झाल्यानंतर ह्या गटामध्ये त्याला परिपूर्ण विजय मिळतो, कारण अल्फा किरण या ठिकाणी वाढतं. आता हे रक्तगट आहे, त्याच्यामध्ये ओम, अँटीजन, शिवलिंग, बीजाणू, कण, जीवात्मा, शिवलिंग हा याची वाढ या रक्तगटात होते. ती वाढ झाल्यानंतर अल्फा किरण वाढतात, अर्जुन शक्ती तयार होते, पवन सोमा परमात्मा भगवान कृष्ण हजर होत, आणि ते जे आपलं सैन्य आहे अक्षण धारण करणार ते सैन्य त्या गॅमा, बेटा आणि ते अक्षण जीवाणूला मारून टाकतं, त्याला जीवन ठेवीत नाही, इतकी ताकद वाढते, मग आपला जय होतो. आता कोरोनामध्ये गॅमा आणि बेटा किरणाने हल्ला केला, त्यावेळेस त्या काही साधकांना, रोगांना आम्ही
कांद्याचा रस प्यायला सांगितला. कांद्याचा रस प्यायल्यानंतर त्यांचं अल्फा किरण तयार झालं. पवमान सोमा भगवान कृष्ण अवतार निर्माण झाला. आणि काय म्हणतात त्याला, जीवाणू ऑक्सिजन घेणे प्रगट झाले आणि ती माणसं त्यातून वाचली. कारण ऑक्सिजन धारण करणारे जीवाणू आपल्या शरीरात कायम पाहिजे, हा महत्त्वाचा मुद्दा. मग आपल्या शरीरामध्ये हे याचे ऑक्सिजन धारण करणारे जीवाणू किती टक्के आहेत? जर 3 नंबरचा व्होल्टेज जर 6 mm 10 mm आला तर आपल्या शरीरात 60 ते 100% ऑक्सिजन धारण करणारे जीवाणू आहे. तो अल्फा किरण आहे, भगवान कृष्ण पवमान सोमादेव आहे. आणि जर समजा हे 3 किंवा 2 आले किंवा निगेटिव्ह झालं तर या ठिकाणी अल्फा गॅमा बेटा किरण अणुचं आणि ऑक्सिजन रहित जीवाणू यांचा जोर होऊन मानवाचं शरीर उद्ध्वस्त करून टाकतात, मारतात. हे गॅमा बेटा किरण असं युद्ध झालं जगामध्ये, असं युद्ध चाललं. आता आपण निर्णय व्हायरस आलेले आहेत, त्यांची निर्णय नावं आहेत. मेंदू खाणारे, हृदय खाणारे, पेशी खाणारे, अवयव सडणे, गॅस अवयव सडणे, हे काय गॅस गिंग सडतो, अवयव सडतो. सगळ्या रोगाचं मुख्य कारण जे आहे ते ऑक्सिजन रहित जीवाणू शरीरात घुसणे, गॅमा आणि बॅटा किरणचा प्रवाह वाढणे, त्यामुळं आपल्या शरीराचा नाश होतो. रोगराई वाढते. व्हायरस आला, नवीन आला रे, आला आला आला, पळा पळा पळा, औषध घ्या, काही होणार नाही. कारण का तर तुमच्या शरीरामध्ये ऑक्सिजन घेणारे जीवाणू प्रगट झाले पाहिजेत. पवमान सोमा अर्जुन प्रगट झाला पाहिजे. पवमान सोमा भगवान कृष्ण आला पाहिजे. अल्फा किरण अर्जुन आला पाहिजे. मग ह्या गॅमा बेटा किरणचे हे कौरवांचं सैन्य आहे ते नष्ट झालं. या ठिकाणी महाभारताचं युद्ध, विशाल महाभारत, विशाल महाभारत हे युद्ध कधी मिटणार नाही. कोणाला मुलं बाळ होत नाहीत त्यांच्यावर पण या युद्धाचा परिणाम होतो. जे पती पत्नीमध्ये ऐकण्यासारखा विषय आहे. ज्या पती पत्नीमध्ये अल्फा किरण 60 ते 100% आहे आणि ऑक्सिजन घेणारे जीवाणू आहेत, त्या ठिकाणी त्यांना होणारी संतती ही पवमान सोमासारखी देव अवतारी आणि पुष्कळ वर्ष जीवन जगणारी होती. आणि ज्यांच्या शरीरामध्ये वाकडं अमंगल म्हणजे भूतियान मार्गाचे जे आहेत, चेडे गोटे जादू टोना काम यांच्यामध्ये हे जीवाणू कमी आहेत, म्हणजे ऑक्सिजन रहित जीवाणू आहेत. पितृन मार्गामध्ये काय ऑक्सिजन घेणारे काय न घेणारे जीवाणू आहेत. आणि देवान मार्ग जो आहे, फळांचा रस, दूध पिणे, असे जी अवस्था आहे देवन मार्गातली, त्यांच्या ठिकाणी ओम अँटीजन, बीजाणुकण, जीवात्मा आणि हा परमात्मा जो पवमान श्रीकृष्ण आणि अल्फा किरण अर्जुन हे 100% 6 ते 10 mm आल्यानंतर आहेत. मग त्यांना देवावतारिक संतती होणारी मुलं 100 वर्ष, 150 वर्ष, 300 वर्ष जगू शकतात. पण ज्यांच्या शरीरामध्ये 3 नंबरचा व्होल्टेज जर समजा 3 किंवा 2 mm असन, 5 mm, तर त्यांना होणारी संतती आहे. कारण त्याच्या अल्फा किरण 50%, नंतर परमात्मा जो पवमान सोमा 50%, ऑक्सिजन देणारे जीवाणू 50%, ती मुलं 50 वर्ष जगणार, पुढं वर्ष जगू शकत नाहीत. पण ज्यांचा 3 नंबरचा व्होल्टेज जो आहे तो जर समजा 1 mm आहे, तर ती झालेली संतती 6-7 महिने 5-7 वर्षात जगती मरती. मग त्यांनी झालेली संतती जी अशी चुकी झाली त्यांनी काय करायचं, हा प्रश्न आता एखाद्याने विचारला. त्याच्या मनात शंका आली आपलं प्रवचन ऐकताना, त्याने काय करायचं? त्याने असं करायचं की त्याने सोमरस प्यायचा, फळांचा रस, नारळाचं पाणी, मुळा, नंतर पामरस, उसाचा रस, पंचामृत, नाही मुळाचे मध,
हे जर त्याने सतत उपयोगात आणलं, गायत्री मंत्र म्हणायचे, त्याच्याशिवाय हे कार्य होत नाही. मग कोणता मंत्र कुठं म्हणायचा, कोणत्या रक्तगटाचा म्हणजे आपलं सैन्य तयार होईल. ये बी रक्तगट, गायत्री छंद षडजा स्वर, 24 अक्षरांचा लहरी. ओ रक्तगट, अनुष्ठुप छंद गांधार स्वर, 32 अक्षरी मंत्र. नंतर ये रक्तगट, प्रति छंद मानधनता स्वर, 36 अक्षरी संदन क्रिया. नंतर बिरक्तगट, पंक्ती छंद पंचम स्वर, 40 अक्षरी स्पंदन क्रिया. अशा दिशेने मंत्र जपणे. नुसता गायत्री मंत्र आपण म्हटल्यानंतर सारखं म्हणत राहायचं. जेव्हा आपण 10,000 1,00,000 जप करू, ओम भू ओम स्वा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. यावेळेस आपल्या शरीरामध्ये रंगसूत्र, तीर्थसूत्र जोड्या, 1,00,000ची गुणसूत्र, नंतर 30,000 जनुक सुख, ही जशी तशी प्रकट होतात. 3 एम जेव्हा 6 ते 10 असन तेव्हा हे सगळं भांडवल आपल्या शरीरामध्ये आलेलं आहे दैवी शक्तीचं. आणि या ठिकाणी आपल्याला जीवन सुरक्षित राहून आपला कायम जय होतो. जर आपण गायत्री मंत्र जपलाच नाही स्वरातून, तर आपल्या शरीरामध्ये रंगसूत्र, गुणसूत्र, जीवाणू, नंतर अल्फा किरण, नंतर ऑक्सिजन घेणारा जीवाणू, नंतर पवमान स्व परमात्मा हा अजिबात प्रगटत नाही. म्हणजे कमकुवत प्रगटतो. त्यामुळे आपली बाजू नेहमी कमकुवत प्रगटते. या ठिकाणी अणुचा युद्धाचा जय व्हायला लागतो. याला हाणून पाडण्याकरता आपल्याला सोमरस पेलं पाहिजे, तेव्हा आपल्या जीवनात सर्व सुख शांती मिळते. अशा दृष्टीने हा अतिशय अत्यंत महत्वाचा मुद्दा सांगितलेला आहे. आणि दररोज हाच विषय बऱ्याच दिवस चालणार आहे. वेद मंत्रक्त गट, अणुयुद्ध धर्मयुद्ध, अणुयुद्ध धर्मयुद्ध जिंकणे. काय आहे? अणुयुद्ध धर्मयुद्ध जिंकणे. आपला विषय असा आहे की स्वयंभू कल्की दत्त परमेश्वर अवतार, वेद मंत्रक्त गट, अणुयुद्ध धर्मयुद्ध जिंकणे हा विषय महत्वाचा आहे. तो सगळ्या जागा पुढे तुम्ही मांडा, समजून सांगा. हे महाभारताचं युद्ध, जे विशाल महाभारताचं युद्ध चालू आहे, तर ते युद्ध जगामध्ये प्रत्येक धर्मात, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक जीवात चालू आहे. कृष्णाच्या वेळेस 18 अक्षर सैन्य होतं. आता एवढा कितीतरी कोटी सैन्य. जन्म आलं का ते युद्ध सुरूच, जन्म आलं का ते युद्ध सुरूच, हे युद्ध सुरूच. यातून जय होण्याकरता आपला हार व्यवस्थित ठेवला पाहिजे. तेव्हा तुम्हाला तुमचं जीवन, वंश, अनुवंशिकत आहे, सगळे व्यवस्थित राहणार. चांगला वेळ नाही, खूप विषय मोठा आहे. ज्याला शिकायला असेल त्यांनी शिरूर कल्कीदत्त मंदिर येथे दुसरा शनिवार, दुसरा रविवार हे 6 तास म्हणजे 12 तास शिक्षण दिलं जातं. विश्वधर्म लॉ बोर्ड युनिव्हर्सिटी या नावाची आपली संस्था युबिके ट्रस्टची आहे. आणि या ठिकाणी हे शिक्षण दिलं जातं विनामूल्य. आणि काही लोक त्यांनी काय देतात याच्यामध्ये, त्यामुळे पुढे आपल्याला याची प्रगती करता येते. ओम श्री अमृत मंथनेश्वर कल्कीदत्त महाराज की जय. स्वयंभू महापंचसागरेश्वरी महादुर्गा शाकंभरी माता की जय. सर्व देव देवता की जय. साधु संतन की जय. धर्म की जय हो, धर्म की जय हो, धर्म की जय हो. हरि ओम दत्त. ओम शांति शांति.